नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग। आज तारीख आहे 12। आता बुकिंग आलेली आहे मुंबई टू सातारा। कस्टमरला पिकअप करायला चाललोय, तर चला कस्टमरला पिकअप करतो। बुकिंग प्रायव्हेट आहे। अमाऊंट किती भेटणार आहे काय ते तुम्हाला ड्रॉप केल्यानंतर सांगतो। आज तारीख आहे बघा 12 तारीख आहे। आज 7:43 झालेले आहेत। तर चला कस्टमरला पिकअप करतो। कस्टमरच्या लोकेशनला आलोय आता। पिकअप आहे माझा बोरीवली वेस्ट वरून। तुम्हाला लोकेशन दाखवतो। हे बघा, इथून पिकअप आहे बोरीवली वेस्ट। हे माझं लाईव्ह लोकेशन आहे। आता इथून पिकअप करतो। आता पिकअप आहे 9 वाजता। आता 9 वाजता पिकअप करायचं आहे कस्टमरला। तुम्हाला ड्रॉप केल्यानंतर सांगतो अमाऊंट किती भेटली आणि कुठे ड्रॉप केलं। सातारा। कस्टमरला ड्रॉप केला। आता साताराच्या अगोदर आहे लोणंद, इकडे आता ड्रॉप केलेलं आहे। तुम्हाला लाईव्ह लोकेशन दाखवतो। हे बघा, हे इथं माझे लोकेशन आहे आणि हे इथं हे लोणंद आहे आणि इकडे हे सातारा आहे। इथे ड्रॉप केले आता कस्टमरला। इथून तर काय बुकिंग पडत नाहीये। सोडून 1-2 तास झाले कस्टमरला। टायमिंग बघा 6:25 झालेले आहेत। तर इथून पुढे जावं लागेल। तर इथून काय बुकिंग नाही पडत आहे। लोणंद वरून एक आता बुकिंग भेटलेलं आहे, पुण्याला ड्रॉप करायचं आहे। तर चला कस्टमरला करतो पिकअप। ड्रॉप करायचं आहे पुणे। ही जी बुकिंग सोडली मुंबई टू लोणंद, साताराच्या अगोदर येते। ह्याचे पैसे भेटले मला, प्रायव्हेट बुकिंग होती। ह्याचे पैसे मला भेटले 7,000 रुपये प्लस टोल। तर चला आता कस्टमरला पिकअप करून, इथून पुण्याची बुकिंग भेटलेली आहे, पिकअप करतो कस्टमरला। मित्रांनो, तुम्हाला ऐकायला जेवढं भारी वाटते ना व्हिडिओमध्ये, ह्याच्या माग भरपूर मेहनत आहे। सहजासहजी असा ऑपरेटर बनत नाही आणि सहजासहजी तुम्हाला कोणी बुकिंग देत नाही। तुम्हाला पण समोरच्याला बुकिंग द्यावी लागते, तेव्हा दुसरा तुम्हाला बुकिंग देणार नाही। तुम्ही म्हणाल की दुसऱ्यानंच आम्हाला सारखी बुकिंग द्यायला पाहिजे, तुम्ही फक्त घेणाऱ्यामध्ये असाल तर तुम्हाला बुकिंग कोणच नाही देणार। कसं आहे, हा बिझनेस देवाणघेवाणवरती राहतो। तुम्ही समोरच्याला बुकिंग दिला तर समोरचा तुम्हाला बुकिंग देणार। तर चला आता पिकअप करायचं आहे कस्टमरला। लोणंद वरून ड्रॉप करायचं आहे पुण्याला। मित्रांनो बुकिंग दिलेलं आहे। इकडचं लोकेशन लय भारी आहे, मस्त मोकळी हवा। हे बघा, आपली गाडी उभी आहे इकडे। लोकेशन भारी आहे इकडं, काय तर छोटंसं धरण आहे इकडं। हे बघा, निसर्गरम्य आहे, मस्त आहे।
आपली गाडी उभी आहे इकडे. लोकेशन चांगलं आहे इकडं, एक नंबर लोकेशन आहे.